कारण अश्विनी बिद्रे ही एक पोलीस अधिकारी होती. ती पोलीस अधिकारी म्हणून तिची नेमणूक होण्याच्या अगोदरच तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तिची सांगलीला नेमणूक झाली. तिथे हा जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, हा पोलीस अधिकारी होता. आणि अशी ॲलिगेशन्स आहेत की हा मुख्य आरोपी जो आहे हा काही एका वरिष्ठ नेत्याच्या अत्यंत जवळ होता, म्हणजे त्याच्या घरातला किंवा मानलेला मुलगा असा. आणि बरेचसे त्यांचे आपापसात व्यवहार चालत होते. आणि ह्या आरोपीचा एक प्रकारे दबदबा होता पोलीस डिपार्टमेंटला. त्यामुळे ज्या वेळेला त्याची नेमणूक सांगलीला होती त्यावेळेला साहजिकच एक तसा डॅशिंग अधिकारी वगैरे म्हणून मग ही जी हत्या जिची झाली त्या अश्विनी ती त्याच्याकडे ओढली गेली. त्यांच्यात आकर्षण निर्माण झालं. पुढे त्यांचं रिलेशन वाढत गेलं. ते अगदी विवाहबाह्य संबंधांपर्यंत गेलं. फिर्यादी पक्षाची अशी केस होती की या अभय कुरुंदकरने ज्याने हत्या केली त्याने तिला लग्नाचं वचन दिलं होतं. म्हणजे ह्या केसमध्ये दोघंही लग्न झालेली होती. त्याला 25 वर्षाचा मुलगा, 23 वर्षाची मोठी मुलं होती. असं असताना तो सांगतो की मी माझ्या बायकोला सोडेन तुझ्या, आणि ती बाई त्याच्यावर एक पोलीस अधिकारी असलेली बाई लग्न झालेल्या पुरुषावर विश्वास ठेवते आणि त्याच्या नादाला लागते.